एक तो कोस्टल रोड मैं ना ये बात करेगी। जब भी कोस्टल में आप घुसते हैं तो दोनों बाजू से हवे का कॉम एकदम ये बन जाता है और करका हाँपने को आवाज आता है। तो वो मुझे कैसा सुना देगा? उससे वो ज्यादा रहता है, उससे वो ज्यादा रहता। पैसा बर्बाद करना और कोई भी कॉन्ट्रैक्टर आके कहता है वो डिजाइन बना ये नहीं होना चाहिए। देखो आप जाओ ना वो रोड से, विंडो नीचे करो, सुनने को आते कि देखो। तर इसको कहते हैं घुटने में। शिवसैनिक हा निष्ठेसाठी प्रसिद्ध आहे। शिवसैनिक हा निष्ठावान असतो आणि ही निष्ठा आपल्या पक्षाप्रती किंवा आपल्या विचारधारेप्रती जेव्हा व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेतले काही नेते जे आता उभाटा सेनेत आहेत, त्यातले एक नेते ज्या पद्धतीनं या निष्ठेचं वर्णन करतात, की शिवसैनिक हा त्या विचारांना कसा घट्ट धरून असतो. कारण शिवसैनिक आगापिछा काही बघत नाही. कारण त्याची बुद्धी ही गुडघ्यात असते. म्हणजे थोडक्यात काय तर घुटने में अक्कल है असं जे काही बोललं जातं काही लोकांना, हे मान्य करणारे एक नेते छत्रपती संभाजीनगरमधले पूर्वाश्रमीच्या शिवसेनेचे आत्ताच्या उभाटाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले होते, की शिवसैनिकांचा मेंदू हा गुडघ्यात असतो. आता त्यांनी ज्या पद्धतीनं हे उदाहरण दिलं होतं, त्यामागच्या भावना जरी उदात्त वगैरे असल्या, तरी घुटने में मेंदू असं म्हटलं, की समोरच्याची अवकात लक्षात येते. आता ह्या पद्धतीची जी काही मंडळी आहेत ना, की त्यांच्याकडे बघितल्यानंतर खरोखरच वाटतं, घुटने में आहे का? त्यातलेच काही लोक जे आहेत ना, म्हणजे त्यांना उभाटांनी वेगवेगळी पदं भूषवायला दिली. आता आमच्या किशोरीताई पेडणेकर, त्यांना या महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेतेपदाची वस्त्र परिधान करायला दिलेले. त्यापूर्वी त्या महापौर होत्या आणि महापौर असताना त्यांनी कोविड काळात जो काही भ्रष्टाचार जो होत होता, त्या भ्रष्टाचारात त्या कशा बघ्याच्या भूमिकेत होत्या किंवा त्यात किती उतरल्या होत्या, यावर सगळी चर्चा झालेली आहे. मोठमोठ्या जम्बो कोविड सेंटरच्या सदराखाली जी काही चराई कुरणं होती, त्या कुरणांमध्ये कोण त्या कुरणांच्या कुंपणावरती रखवालदार म्हणून उभं होतं आणि त्या येता-जाता जो काही चारा बाहेर नेला जायचा, त्यातल्या 1-2 पेंड्या यांच्याही घरी कशा गेल्या, या सगळ्या गोष्टी आपण यापूर्वी ऐकल्यात. पुन्हा त्यात पडण्याची गरज नाही. आता एक नवा अध्याय सुरू झाला, एक नवं चॅप्टर सुरू झालेलं आहे आणि हे नवं चॅप्टर जे सुरू झालंय, त्याच्या सुरुवातीलाच जर आपली अक्कल गुडघ्यात आहे, हे दाखवण्याची संधी मिळाली, तर किती मौज येते नाही का? आता हे काही भूषणावं नाहीये. पण मी तुम्हाला या सगळ्या ज्या घटना घडतायत, जे काही घडलंय खरं तर, जे मी तुम्हाला सांगू इच्छितोय, त्याआधी थोडीशी पूर्वपीठिका सांगतो. विषय असा आहे, की ताईंना आता विरोधी पक्षनेतेपद दिलंय उभाटा सेनेनं. पण त्यांना इतर कुठल्याही समित्यांमध्ये सदस्य म्हणूनही घेतलेलं नाही. होतं काय, की या सगळ्या समित्या ज्या असतात ना, त्या समित्या यासाठी स्थापन केलेल्या असतात, की तिथे किमान बुद्धिमत्ता असलेले नगरसेवक, लोकप्रतिनिधी त्या समितीमध्ये एकत्र बसावेत, त्यांच्या बैठका व्हाव्यात, मग त्यात चर्चा व्हावी. त्या विषयांवर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर त्यातून काहीतरी एखादा मार्ग निघावा आणि मग त्या योजना, ते प्रकल्प राबवले जावेत. मग त्यात सुधार समिती असेल, स्थापत्य समिती असेल, आरोग्य समिती असते, शिक्षण समिती असते, स्थायी समिती असते आणि बेस्ट समिती जी आहे ती वेगळीच. या सगळ्या समित्या मुंबईकरांच्या या जीवनमानाला उंचावण्यासाठी नवनवीन प्रकल्प, नवनवीन योजना आणि ज्या कार्यान्वित योजना सध्याच्या आहेत, त्यांना कशा योग्य पद्धतीनं कार्यान्वित केल्या जातील किंवा त्या कशा मार्गी लागतील, हे पाहण्यासाठी, हे ठरवण्यासाठी आणि हे प्रत्यक्षात घडवून आणण्यासाठी ज्या काही सूचना आणि तरतुदी केल्या जातात, त्यांचा जो गाभा असतो तो या चर्चेतून निघतो. मग त्यासाठी किमान चर्चा करण्याची किंवा विषय उपस्थित करण्याची, मुद्दे मांडण्याची जी काही अक्कल लागते, ती इथे मेंदूत असायला लागते. ती जर गुडघ्यात असेल, तर अशा लोकांना या समित्यांमध्ये सहसा कोणी सामावून घेत नाही. हा विचार मातोश्रीकडून झालेला आहे यंदा बऱ्यापैकी आणि त्यामुळे काही लोकांना त्यांनी अशा समित्यांमध्ये स्थान दिलेलं नाही. आता जिथं फक्त शिवसेना म्हणजे आता शी आणि व मध्ये जेवढं ताणता येईल तेवढं ताणून मोठ्याने जी काही आरोळी द्यायची असते, ती कोण देऊ शकतो? त्या मंडळींना अशा शीर्षस्थ ठिकाणी बसवण्याचं काम जे आहे तेही केलं गेलेलं आहे. आता मी कोणाबद्दल बोलतोय तेही तुमच्या लक्षात आलं असेल.
पण आता मी मूळ मुद्द्यावर येतो. कारण मुंबईत अशी एक नाविन्यपूर्ण गोष्ट घडली आहे. म्हणजे मुंबईत अनेक प्रकल्प सुरू आहेत, अनेक योजना सुरू आहेत. हे सगळं होत असताना काही अपघातही होतात. आता काल परवाच मुलुंडला एक अपघात झाला. तो मेट्रोचा पिलर कोसळला. एक दुर्दैवी मृत्यूही झाला त्यामध्ये. तर या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी टाळल्या तर पाहिजेच. सुरक्षितता ही प्रथम. पण त्याचबरोबर आज आपण जे काही पूर्ण झालेले रस्ते आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, ते ह्या ज्या आता मेट्रो दिसतायत आपल्याला मुंबई शहरात, या सगळ्यांचा जेव्हा आपण उपभोग घेतो, तेव्हा आपण कुठेतरी या सरकारला धन्यवाद देत असतो मनातून, की आज आमच्या हयातीत, म्हणजे आज आम्ही 40शी-50शी गाठत चाललेलो असताना कुठेतरी आम्हाला या सगळ्या सुविधा उपभोगायला मिळतायत. म्हणजे आमच्या ऐन विशीच्या काळात आम्ही ज्या पद्धतीने लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास केलेला आहे, त्या तुलनेत आता बरंच काही सुखकर असं या शहरात दिसू लागलेलं आहे. आणि त्याबद्दल आपोआप मनातून आपसूक म्हणा ना त्याला, की आशीर्वादाचे किंवा धन्यवादाचे काही आशीर्वचन बाहेर पडतात. असं होत असताना कुठेतरी एखाद्या चांगल्या प्रकल्पात काहीतरी ॲडिशन जेव्हा केलं जातं ना, मग ते ॲडिशन किती महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी किती खर्च झाला आहे, याच्याकडे न बघता, आणि त्यावर मी बोलणार आहे खर्चावर. मुंबईचा जो छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड जो आहे, समुद्री महामार्ग जो आहे, त्या महामार्गावर 700 मीटरचा एक पट्टा आहे. त्या पट्ट्यामध्ये अशा पद्धतीनं सायंटिफिक रचना करून एक मेलोडी रोड तयार केला गेला आहे. तुम्ही ती त्याच्या उद्घाटनाची बातमी बघितली असेल चॅनल्सवर. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघांनी मोठ्या अभिमानानं त्या मेलोडी रोडचं उद्घाटन केलं. आणि ही जी काही टेक्निक आहे ना, ती हंगेरीतून आणली आहे. तर हंगेरीचे जे राजदूत होते तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. फेरेंग जारी नाव होतं त्यांचं. आणि त्यांच्याकडूनच हे नेमकं कसं घडलं ते त्याची कहाणी आपल्याला ऐकायला मिळाली. एक उद्योगपती, मुंबईतला उद्योगपती हंगेरीला गेला होता आणि हंगेरीत अशा पद्धतीचा एक म्युझिकल रोड होता मोठा. तिथून तो प्रवास करत असताना त्याला ते गाण्याचे सूर कानी पडले. त्याने ड्रायव्हरला विचारलं, की हे गाणं कुठे आहे? म्हणजे कसं काय वाजतंय? तर त्या ड्रायव्हरने ती टेक्निक समजवली, की ह्या रोडवर जे पट्टे दिसतायत तुम्हाला, जसे आपण आपले डिव्हायडरचे जे व्हाईट फ्लोरोसंट व्हाईटमध्ये जे काही पट्टे मारलेले असतात, तसे पट्टे जे दिसतायत, ते थोडेसे उठलेले, रस्त्यापासून किंचित उठलेले, काही 7-8 जाड दिसणारे असे भरीव. आणि त्यावरून जेव्हा टायर जातात एका ठराविक वेगानं, आता मुंबईत जो मेलोडी रोड आहे तो 80 किलोमीटर पर आवर या स्पीड लिमिटचा आहे, की त्या स्पीड लिमिटने जर गाडी तुमची त्या पट्ट्यावरून चालली, तर त्यातून काही ध्वनी निर्माण होतात. आणि ते ध्वनी तुम्ही त्या पट्ट्यांच्या रचनेवरून तुम्ही क्रिएट करू शकता. हंगेरीच्या इंजिनियर्सनं हे जे काही टेक्निक आहे ती डेव्हलप केलेली आहे. तर मी त्या हंगेरीला गेलेल्या आपल्या उद्योगपतीची स्टोरी सांगत होतो. त्या उद्योगपतीने हे ऐकल्यानंतर ते मुंबईत जेव्हा आले आणि त्यांची या काउन्सिलर जे आहेत फेरेंग जारी यांच्याशी जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं, की "मी हंगेरीत असा रोड बघितला जो मेलोडी रोड म्हणून ओळखला जातो, ज्याच्यावरून गाडी जेव्हा चालते तेव्हा गाण्यांचे सूर कानावर पडतात. त्याची जी टेक्निक आहे ते आम्हाला मुंबईत जर वापरायचं असेल तर काय करावं लागेल?" तात्काळ राजदूतांनी, त्या जारींनी तिकडे हंगेरीशी संपर्क साधून त्या तंत्रज्ञानांना बोलवून घेतलं आणि इकडे आल्यानंतर त्यांनी ती समजावून सांगितली टेक्निक काय आहे. आणि त्याचा जो खर्च आहे तो ऐकल्यानंतर अगदी क्षुल्लक आहे. म्हणजे अगदी आपल्याकडे एखाद्या गल्लीबोळातल्या जे रस्ते असतात त्याचं डांबरीकरण करायचं असतं, किंवा पावसाळ्यात जेव्हा आपले मुंबई शहरातले खड्डे म्हणतोय सॉरी रस्ते, त्या रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे, हे जेव्हा भरायचे असतात आणि हे जेवढं केवढं मोठं काम असतं, त्या बजेटच्या तुलनेतही अगदी कमी बजेटमध्ये हे असे म्युझिकल स्ट्रिप्स बनवता येतात. हे कळल्यानंतर राहुल शेवाळ्यांच्या कानावर ही गोष्ट त्या उद्योगपतींनी टाकली आणि मग राहुल शेवाळ्यांच्या माध्यमातून या आपल्या कोस्टल रोडवर हा 700 मीटरचा हा पट्टा बनवला गेला. आता यात काही नवल किंवा त्यात जगावेगळं असं काय झालंय, असं कुणाला वाटू नये, किंवा वाटलं तर त्याला गप्प बसवता येईलही. हे असे मेलडी रोड जे आहेत ना, ते जगात फार कमी देशांमध्ये. त्यातल्या ज्यांच्याकडे आहेत त्या एका देशाचा मान आपल्याला मिळाला. म्हणजे भारतातही असा एक मेलोडी रोड आहे. हे एक वेगळीच गोष्ट आहे. फार अभिमानाची वगैरे नसली तरी सुधारणा होत चाललेल्या माझ्या देशात, माझ्या शहरात एक असं काही ॲडिशन आहे, की अतिशय वेगवान प्रवासाचा असा तो कोस्टल रोड, आणि त्या कोस्टल रोडवर काहीतरी कुणीतरी ॲडिशन दिलं, की बाबा तुम्हाला प्रवास करताना असं छानसं गाणं ऐकायला मिळेल. स्लमडॉग मिलेनियरमधलं ते जय होन जे गाणं आहे ते वाजतं त्या पट्ट्यांवरून. जेव्हा आपले टायर घर्षण होतात, त्याच्यावर जो दाब पडतो त्यातून त्या ध्वनी लहरी निर्माण होतात. हा सगळा एअर कंप्रेशनचा भाग आहे. आता हा जो काही प्रकार आहे त्यातलं विज्ञान, त्यातलं जे सायन्स आहे, त्याचा
विचार करणं किंवा ते काय असेल, कसं काय असं घडू शकतं, कसे आवाज येतात असे रस्त्यावरच्या या पांढऱ्या स्ट्रीपवरून टायर जेव्हा जातात तेव्हा गाणं ऐकायला येतं. हा अचंबा किंवा हे औत्सुक्य कुणाच्या मनात दाटू शकतं, ज्यांचा मेंदू जिथे असायला हवा तिथेच आहे अशा लोकांच्या. म्हणजे डोक्यात. गुडघ्यात असणाऱ्यांना ते प्रश्न पडत नाहीत. मग गुडघ्यात असणाऱ्यांना काय होतं, म्हणजे नेमकं त्यांच्या मनात अशा वेळेला कोणत्या भावना येतात? जेव्हा त्यांची गाडी अशा कोस्टल रोडवरच्या त्या पट्ट्यांवरून धावते आणि मग असं गाणं वाजतं. त्यांच्या मनात त्यावेळेला काय घडतं? हे तुम्ही स्वतःच्या याची देही, याची डोळा, याची काणी सगळं तुम्ही तुमचं बघावं. मी काय बोलत नाही. एक तो कोस्टल रोड मैं ना ये बात करेगी, जब भी कोस्टल में आप घुसते हैं तो दोनों बाजू से हवे का कॉम एकदम ये बन जाता है और करता अपने को आवाज आता है, तो वो मुझे कैसा सुना देगा? उससे वो ज्यादा रहता है, उससे वो ज्यादा रहता। पैसा बर्बाद करना और कोई भी कॉन्ट्रैक्टर आके कहता है वो डिजाइन बना ये नहीं होना चाहिए। देखो आप जाओ ना वो रोड से, विंडो नीचे करो, सुनने को आते क्या देखो। पाहिलंत मित्र, तर इसको कहते हैं घुटने में. आता याच्या उपर मी काही बोलत नाही. तुमचं मनोरंजन जर झालं असेल ना, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुर्तास इथेच थांबतो. कारण दररोज काय तुमचं डोकं कुठल्यातरी किचकट विषयांनी, घनगंभीर अशा राजकीय बातम्यांनी खात राहायचं, नाही का? कारण तुमचं डोकं खाणं म्हणजे मेंदू खाणं झालं. कारण तुमचा मेंदू डोक्यात आहे याची मला कल्पना आहे. ज्या दिवशी घुटण्यात येईल तेव्हा आपण बघूच. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.